नमस्कार, प्रतीक्षाच क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पेपरपासून मास्टर शेफ ॲप्रॉन आणि टोपी कशी बनवायची ते। आता आधी आपण मास्टर शेफची टोपी बनवून घेणार आहोत। या ठिकाणी मी 2 व्हाईट कलरचे पेपर घेतलेले आहे। ते अशा प्रकारे फेविकॉलच्या सहाय्याने मी चिकटवून घेत आहे। तुमच्याकडे जर एकच मोठा पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात। अशा प्रकारे हे पेपर मी चिकटवून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे स्केल आणि पेन्सिल। स्केल आणि पेन्सिल हे आपल्याला मेजरमेंटसाठी लागणार आहे। पेपरच्या दोघं बाजूंनी म्हणजे वरतून आणि खालतून सुद्धा 5-5 सेंटीमीटरची जागा सोडून अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर आखून घ्यायचा आहे। या ठिकाणी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने व्यवस्थित मार्किंग आपण करून घेतलेले आहे। त्यानंतर स्केलची जी विड्थ आहे तेवढ्याच आकाराच्या मला इथं पट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी अशा प्रकारे मी इथे एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने स्केल ठेवून व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व पट्ट्या एकाच आकाराच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। डायरेक्टली सुरीने कट न करता स्केलच्या सहाय्याने तुम्ही आधी पेन्सिलने रेखा आखून घेऊ शकतात आणि नंतर कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या कट करून घेऊ शकतात। त्यानंतर पेपरच्या दोघं बाजू आपल्याला चिकटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे फेविकॉल लावून दोघं बाजू आपण व्यवस्थितरित्या चिकटवून घेतलेल्या आहेत। मास्टर शेफ टोपी बनवतो आहे म्हणजेच मास्टर शेफचं साइन तर त्यावरती टाकायलाच हवं। अशा प्रकारे एक रेड कलरचा स्केच पेन मी इथे घेतलेला आहे। त्याने मास्टर शेफचा हा साइन आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ही कॅप आपल्याला गोल करून चिकटवून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थितरित्या चिकटवण्यासाठी ही जी शेवटची स्ट्रीप आहे ती मी इथे कट करत आहे। त्यानंतर अशा प्रकारे फेविकॉल लावून चिकटवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात या ठिकाणी आपली मास्टर शेफची कॅप बनवून किंवा मास्टर शेफ टोपी बनवून तयार आहे। पेपरपासून मास्टर शेफ टोपी कशी बनवायची ते आपण बघितलं आहे। चला तर मग आता बघूया पेपरपासूनच मास्टर शेफ ॲप्रॉन हे कसं बनवायचं। ॲप्रॉन बनवण्यासाठी मी एक पेपर घेतलेले आहे। हे ॲप्रॉन आपण बाळासाठी बनवत आहोत, त्यामुळे योग्य माप किंवा मेजरमेंटसाठी आपल्याला एक बाळाचा टी शर्ट किंवा झबला घ्यायचा आहे। त्यानंतर त्या झबल्यावरती आपल्याला असं हे पेपर ठेवायचं आहे। त्यानंतर गळ्यापासून ते बाह्यांच्या खालपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आखून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे आपण ॲप्रॉन बनवत आहोत ते तुमच्या बाळाला व्यवस्थितरित्या फिट होईल। त्यानंतर आखून घेतलेला भाग हा कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे। आता ॲप्रॉनला खिसा बनवायचा आहे, तर त्यासाठी एक चौकोनी आकाराचा कागद घ्यायचा आहे व तो अशा प्रकारे आपण बनवलेल्या ॲप्रॉनच्या मध्यभागी चिकटवायचा आहे। त्यानंतर त्यावरती आपल्याला मास्टर शेफचा लोगो हा आपला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी रेड कलरचा स्केच पेन आपल्याला वापरायचा आहे। त्यानंतर ॲप्रॉनला आपल्याला एक बॉर्डर अशी आखून घ्यायची आहे। आता इथं माझ्याकडे रेड कलरचा स्केच पेन आहे, त्यामुळे मी त्यानेच ही अशी बॉर्डर आखून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही रंग इथं वापरू शकतात। त्यानंतर कागदाच्या आपल्याला लांब पण बारीक अशा स्ट्रीप काढून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या स्ट्रीप ॲप्रॉनच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे व्यवस्थितरित्या चिकटवून द्यायच्या आहे। आणि या ठिकाणी आपला ॲप्रॉन बनवून तयार आहे। चला तर मग पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।